माणसाचा तथ्य काय आहे, पंचशिलात शोधा पथ्य काय आहे। राहुल मी धन्य झालो बुद्धाचा धम्म घेऊन, उपदेश त्यांचा वदतो की सत्य काय आहे। उपदेश त्यांचा वदतो की सत्य काय आहे। आणि हे गीत मी रमाईला वंदना गातो आहे, रमाईसाठी म्हणून 4 वेळे का। सूर्याचा तेज प्रकाश वंदन करीत आहे, मायेचे ते अवकाश वंदन करीत आहे। सूर्याचा तेजो प्रकाश वंदन करीत आहे, मायेचे ते अवकाश वंदन करीत आहे। तिच्या कर्तृत्वाची उंची पाहुनी या प्रणय, रमाईला हे निळ आकाश वंदन करीत आहे। रमाईला हे निळ आकाश वंदन कोशिश करेल। तर बघा, एक आगळं आणि वेगळं वंदन गातोय। ही धम्म परिषद आहे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बघा, बऱ्याच गायकांनी आणि कवींनी गीते लिहिलेले आहेत। एक माझं गीत आलं होतं की बुद्ध मला मिळाला पिंपळाच्या पानात। कोणाकोणाला बुद्ध कुठे कुठे दिसतात, बुद्ध कोणाला बाबासाहेबात दिसतात, कोणाला पिंपळाच्या पानात दिसतात। पण हे एक नवीन आगळं आणि वेगळं वंदन गीत आपल्या समोर घेऊन आलेलं आहोत। आणि मला आणि कवीला बुद्ध कुठे दिसला आहे, कुठे आढळला आहे, सदर गीतातून ऐका। मुले पोटची ती माता रमाईनी आपलं संपूर्ण आयुष्य जगत असताना माता रमाईच्या आयुष्यात दुःख सर्वात जास्त, पण त्या दुःखाला रमाई कधी घाबरली नाही। म्हणून कवीनं काय लिहिलंय काय, मुले पोटची, अरे मुले पोटची, मुले पोटची मातीत गाळता, अध्यक्ष साहेब आणि संपूर्ण कमिटी, मला नाव तर माहित नाही, जर नाव मिळाले तर मला चांगलं वाटेल। सर्वांनी एका, मुले पोटची ती, मुले पोटची ती, मुले पोटची ती मातीत गाता, मुले पोटची ती मातीत गाता,
आणि मग बुद्ध मिळाला मजला की मुले पोटची ती मातीत गाडताना आणि मग बुद्ध मिळाला मजला बुद्ध मिळाला मजला रमाईचा कवीनं का लिहिलेलं आहे की बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना मी का बोलतोय की रमाई चालताना रमाई वाचताना बुद्ध का दिसला कारण बुद्धाची ती करुणा बुद्धाची ती ममता बुद्धाचं ते त्याग बुद्धाचं ते समर्पण शील सगळं रमाईमध्ये आहे एकदा रमाई वाचा तुम्हाला कळेल म्हणून कवी म्हणतात मुले पोटची ती मातीत यांच्याकडनं 200 रुपयाचं दान आलंय भारी आहे की मुले पोटची ती मातीत गाडताना माता रमाईनी आणि बाबासाहेबांनी या समाजासाठी दिलं आपले 5-5 मुलं कुर्बान केले या समाजासाठी 4 ओळी एका ज्या माझ्या फेसबुक इंस्टाग्रामला खूप व्हायरल झाल्या त्या 4 ओळी आपल्या मोर सादर करतोय की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला भैया जरा सिटी संभालो बहुत अच्छा साउंड है बस सिटी कि ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला गंगाधराची कहाणी वाचून येते डोळ्यात पाणी अरे रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला कृष्ण रमेश जोंधळेकर मनभा यांच्याकडे 100 रुपये आले तसेच ऋषिकेश्वर डॉक्टर मुंबई यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आले आभारी आहे आणि या सर्वांचं म्हणणं आहे मुले पोटची दीदी 3 महिने राहून आल्या दीदी सांगतील बुद्धाचा धम्म काय प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे रमाई काय प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे काळीज मारमाचे बुद्ध विहार
माता रमाई अशी चंदनासारखी झिजली की त्या चंदनाला सुद्धा लाज वाटावी. लाजवला सूर्य किरे आयुष्य जाळताना, बुद्ध मिळाला मला, बुद्ध मिळाला मला, बुद्ध मिळाला मला, रमाई चाळत दुसरं कडवं. कवी या गीताचे कवी निलेश दादा पवार म्हणतात, पचवून ते विषारी, पचवून ते विषे, सगळे विषारी काळाचे दंश होते. त्या काळाने टाकलेला घाव होता. कारण बाबासाहेब विदेशात, बाबासाहेबाच्या संसाराचा भार माता रमाईवर. आणि म्हणून कवी लिहिते आहे, पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, वाचवले मारमाने कोटी राजहंस, रमाईजवळ लेकरांचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते. माता रमाईजवळ मुलांचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते. पण माता रमाईने या कोटी कोटी राजहंसाला, राजरत्नाला वाचवला आहे. आणि म्हणून कवी लिहिते आहे, पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, पचवून ते विषारी पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, वाचवले मारमाने कोटी राजहंस. माता रमाईने दुःखाचे भार सहन केले. माता रमाईने आपले पोटचे गोळे आपल्यासाठी गमावले. आणि आपण काय देतो रमाईला? अरे आज हे जीवन मिळालं, हे माना सन्मानाचं सुटाबुटाचं जीवन बाबासाहेबाच्या पुण्याईनं आणि माता रमाईच्या त्या त्यागामुळे आपल्याला हे माना सन्मानाचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं. म्हणून भंडाऱ्यावरून कवी कार्तिकजी तिरपुडे म्हणतात की अंगात सुटबुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. अंगात सुटबुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी, हातात घडी, कड्यात सोन्याची चेन आहे. सगळी बाबासाहेबांची कृपा की अंगात सुटबुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी,
हातात घडी, गळ्यात सोन्याची चेन आहे. अरे हे कोण्या ऐल्या गैऱ्यामुळे नसून इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि त्यांचे म्हणणं आहे, तुटली अनेक वेळा भास कवी कालकथित कवी प्रतापसिंगजी बोधळे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या 6 ओळी सादर करतोय. कवी प्रतापसिंग बोधळे म्हणतात की 14 अप्रैल को लेती हुई अंगड़ाई लगती है. मेरे नौजवान भाई सुने कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. शहनाई लगती है कि 14 अप्रैल को लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. करम है भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो. करम है मेरे भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो. रसीले आमों की जैसी घनी अमराई लगती है और करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल. करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल और उसी पीपल की ठंडी छाव हमें माता रमाई लगती है. कालकथित भंते गुणवर्धन बोधी यांच्या 6 ओळी देतो. ते म्हणतात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी 10-12 वर्ष अगोदर मला या ओळी दिल्या होत्या, त्या सादर करतोय. ते म्हणतात कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो. कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो, हाथों में आई वो लगाम मत छोड़ो. कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो, हाथों में आई वो लगाम मत छोड़ो. चारों तरफ बुद्ध धम्म का प्रचार और प्रसार करना है. कोई भी शहर कोई भी काम मत छोड़ो. अगर तुम्हें बनाना है अपना जीवन मूल्यवान तो होठों से अपने गौतम का नाम ना छोड़ो. शेवटचं कडवं सादर करतो या गीताचे कवी निलेश दादा पवार. शेवटच्या कडव्यात म्हणतात, सप्त सुरांची चरणी
सप्त हे जे काही आहे सगळं बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या पुण्याईनं ही सगळी कला बाबासाहेबांना आणि माता रमाईला समर्पित कवी लिहितात सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कला मी सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीले शरमाई देतो निळी सलामी सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कला आणि त्यांचे म्हणणं आहे सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी सप्त सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीले शरमाई देतो निळी सलामी सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीले शरमाईला देतो निळी सलामी विश्व हे भारताना अरे एका बॅरिस्टराचे लेकर पैसे नाही म्हणून मरतात रे एका बॅरिस्टराची पत्नी बाबासाहेबांजवळ पैसे नाही म्हणून बाबासाहेब राजरत्नाचं अंतिम विधी करू शकत नाही काय परिस्थिती असेल आणि त्या माता रमाईला विश्व जेव्हा अभ्यास तेव्हा हे या विश्वाला सुद्धा या विश्वातील लोकांना सुद्धा त्या माता रमाईवर गर्व म्हणून कवी लिहिते कवितेच्या करुणेवर विश्व हे भाळताना बुद्ध मिळाला
हॅलो, या ठिकाणी आ